रेखाताई आणि भारतराव यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली होती. जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांची परिस्थिती अत्यंत गरीब होती. भारत जिकडे काम भेटेल तिकडे जायचे आणि आपले पोट भरेल एवढे पैसे ते कमवायचे. असंच त्यांना एक भला माणूस एक दिवस रेल्वे स्टेशनवर भेटला आणि त्यांनी भारतरावांना त्यांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले. तिथे ऑफिसमध्ये गेल्यावर तिथल्या सरांना भारतरावांचा सच्चेपणा आवडला आणि त्यांनी भारतरावांना नोकरी दिली. मग भारतराव तिथे काम करूनच शहरातील खूप प्रसिद्ध व्यापारी बनली. सुरेखाताई या शहरातील एक प्रसिद्ध व्यापारी भारतराव यांच्या पत्नी होत्या. त्यांचे शहरात अनेक प्रकारचे व्यवसाय होते आणि त्यांची शहरातील श्रीमंतांमध्ये गणना होती. सुरेखाताई यांना 3 मुले होती. मोठा मुलगा रुपेश, त्यानंतर मुलगी सारिका आणि नंतर धाकटा मुलगा सुरेश. सुरेखाताई 3 मुलांना शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. सुरेखाताई यांनी सुरुवातीपासूनच मुलांच्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिले आणि त्यांच्या 3 मुलांनी MBA केले होते. मुलीने एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी पत्करली, पण दोन्ही मुले वडिलांच्या व्यवसायात काम करत होते. सुरेखाताई यांच्या पतीचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय असल्यामुळे ते या कंपनीत रुजू झाल्या, पण त्या फारशा शिकलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या नवीन पद्धतीने त्यांचा व्यवसाय अधिक उंचीवर नेऊन ठेवावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे सुरेखाताई यांनी त्यांच्या 3ही मुलांना शिक्षणाकडे खूप लक्ष दिले होते, पण मुलीला एक ना एक दिवस तिच्या सासरी जावं लागेल. यामुळे तिला त्यांच्या व्यवसायात सामावून घेता आले नाही, पण त्यांनी तिला पूर्ण सक्षम नक्कीच केले होते. आता सगळी मुलं लग्नाच्या वयात आली होती. सर्वप्रथम सुरेखाताईंनी आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल विचार केला. सुरेखाताई एक अतिशय हुशार स्त्री होती आणि स्वतःला खूप हुशार समजत होती. सुरेखाताईंनी विचार केला की आपल्या मुलीचे लग्न अशा घरात करावे जिथे आपल्या मुलीला कोणतीच अडचण येणार नाही आणि ती राणी बनून तिचा उदरनिर्वाह करेल. माझ्या मुलीवर कोणत्याही प्रकारचे दडपण नसावे म्हणूनच त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिले होते आणि ती सुद्धा एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होती. सासू सासरे जावा एकत्र कुटुंबात राहिले तर नक्कीच घरात वाद होतात हे सुरेखाताईंना व्यवस्थितरित्या ठाऊक होतं. त्यामुळे माझ्या मुलीला या सर्व गोष्टींपासून लांब ठेवावा आणि माझ्या मुलीने अगदी सुखाचे आयुष्य जगावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्याकडे कसलीही पैशाची कमतरता नव्हती. त्यांची मुलगी एका बहुराष्ट्रीय कंपनीत HR विभागात काम करत होती. सुरेखाताईंनी एक इंजिनियर मुलासोबत त्यांच्या मुलीचं लग्न ठरवलं. लग्नाच्या वेळेस त्यांनी त्यांच्या मुलीला चांगला हुंडाही दिला आणि आपली मुलगी व जावई चांगल्या शहरात राहतील या गोष्टीची खात्री करून घेतली. आई वडील भाऊ बहीण यांच्याशी कोणताही संबंध राहणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. त्याचवेळी सुरेखाताईंना हेच तर त्यांची मुलगी सारिका हिच्यासाठी खूप आवडलं होतं, कारण त्या मुलाला आई नव्हती. आपल्या मुलीला सासूचे टोमणे ऐकावे लागणार नाहीत या गोष्टीमुळे त्या खूपच खुश होत्या. खरं तर त्यांनी खूप पुढचा विचार करून मुलीचे लग्न लावून दिलं. सारिकाताई नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरात आरामात आयुष्य जगत होती. तिला तिच्या सासरचं काही घेणं देणं नव्हतं, कारण तिच्या सासरी सासू नव्हती. 2 दीर सासरे आणि सारिका राहत होते, ज्यांचं तिला काही देणं घेणं नव्हतं. जर तिला सासू असती तर कदाचित तिला सासरी राहावं लागलं असतं, पण ती त्या बाबतीत स्वतंत्र होती. आता सुरेखाताई त्यांच्या मुलीबाबत खूपच खुश होत्या. आता त्यांची मुलगी जेव्हाही सासरी जायची तेव्हा जणू पाहुणे म्हणूनच जायची आणि लगेचच माहेरी यायची. तिला तिच्या सासरी कधीच राहावं लागलं नाही आणि तिच्यावर सासरी राहण्यासाठी बंधन आणणारा असं कोणीच नव्हतं, कारण तिथे तिची सासू नव्हती. सुरेखाताईंची अशीच इच्छा होती की आपल्या मुलीसाठी हेच योग्य आहे की आपल्या मुलीला कोणत्याही प्रकारचे बंधन नसावे आणि तिने स्वावलंबी व्हावे, जेणेकरून कोणतीही अडचण आली तरी समाजातील लोक तिच्यावर वर्चस्व गाजवू शकणार नाहीत.
आता सुरेखाताईंनी त्यांचा मोठा मुलगा रुपेश ह्याच्या लग्नाबद्दल विचार करू लागल्या. आपल्या मुलीसारख्या सुशिक्षित आणि हुशार मुलीला आपण सून म्हणून आणली तर ती कधीच आपल्या प्रभावाखाली राहणार नाही असे त्यांना वाटले. आणि त्यामुळे सुरेखाताईंनी असा विचार केला की त्या घरात जी कोणी सून म्हणून येईल तिला आयुष्यभर त्यांची आणि त्यांच्या मुलीचीच काळजी घ्यावी लागेल. तसं सुनेने कधीही त्यांच्यासमोर तोंड उघडू नये, उलट उत्तर देता कामा नये. आणि तसंच तिच्या बाहेरचा दर्जा त्यांच्यापेक्षा खूपच खालचा असावा. कारण जर सुनेच्या माहेरच्या घरचा दर्जा त्यांच्या बरोबरीचा असला तर ती कधीच त्यांच्या दबावाखाली राहणार नाही आणि त्यांचा प्रभाव संपुष्टात येईल. कुणास ठाऊक जर ती त्यांच्या मुलासह त्यांच्यापासून वेगळी होऊ शकेल. म्हणून खूप विचार करून सुरेखाताईने असा निर्णय घेतला की त्यांच्यापेक्षा खूप कमी पैसे असणाऱ्या घरातील मुलीला सून म्हणून आणावं. तसंच त्यांना त्याचप्रमाणेच तरीही भेटलो. त्यांना वाटले की हीच योग्य संधी आहे आणि त्यांनी लगेचच आपल्या मुलाचं लग्न गरीब मुलीशी लावण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीचं अजून ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष चालू होतं. पण इतक्या मोठ्या घरचं स्थळ आल्याने त्या मुलीच्या आईवडिलांनी विचार केला की आपल्या मुलीचं जणू भाग्यच उभं नावं. क्षणाचाही विचार न करता मुलीकडच्या लोकांनी या लग्नासाठी होकार कळवला आणि अशा प्रकारे कमी शिकलेल्या साध्या सरळ मुलीसोबत रुपेशचं लग्न झालं. तिचं नाव अक्षदा. सुरेखाताईंनी हे सर्व खूप विचारविनिमय करून ठरवलं होतं. आता त्या प्रत्येक गोष्टीवरून त्यांच्या सुनेला टोमणे मारायच्या आणि अक्षदा मात्र काही न बोलता सर्व गुपचूपपणे सहन करायची. ते तिच्या सासूला कधीच प्रत्युत्तर देत नसेल, कारण ती खूप साधी आणि सरळ मुलगी होती. ती एका गरीब कुटुंबातील मुलगी. घरच्या परिस्थितीमुळे तिने जास्त शिक्षण घेतलं नव्हतं. गावातल्याच एका सरकारी शाळेत तिने तिचे शिक्षण पूर्ण केलं, जिथे इंग्लिश हा विषय व्यवस्थित शिकवले गेला नव्हता. पण इथे सासरी मात्र सुरेखाताईंची मुलं जी एका कॉन्व्हेंट शाळेत शिकलेली होती. तसंच सारिका प्रत्येक 3 महिन्यानंतर माहेरी यायची. आई आणि मुलीने मिळून अक्षदाचं जगणं कठीण केलं होतं. सुरेखाताई लहान लहान गोष्टीवरून अक्षदाला टोमणे मारायच्या आणि तिची नणंद सारिका छोट्या छोट्या गोष्टींवरून अक्षदाची खिल्ली उडवायची. त्या दोघेही स्वतःच्या हिशोबाने अक्षदाकडून काम करून घ्यायच्या आणि त्यांनी पूर्णपणे तिच्यावर दबाव आणला होता. सारिका आल्यानंतर सुरेखाताई आणि सारिका मिळून दोघेही अक्षदाला खूप त्रास द्यायच्या. सारिका कधी अक्षदाला तिच्या कमी शिक्षणावरून खिल्ली उडवायची तर कधी तिला इंग्रजी येत नाही या गोष्टीवरून तिला टोमणे मारायची. अक्षदाला त्या घरात स्वतःचे असे कसलेही अस्तित्व नव्हते. अक्षदाचा नवरा रुपेश याला हे सर्व आवडले नाही. पण जेव्हा तो काही बोलला तेव्हा सुरेखाताई, बहीण सारिका, भाऊ सुरेश आणि वडील भारतराव सर्वजण थेट रुपेशला म्हणायचे की जेव्हापासून तुझं लग्न झालं आहे तेव्हापासून तू जोरूचा गुलाम झाला आहेस. सुरेखाताईंनी सर्व पावले विचारपूर्वक उचलली होती. त्यांनी आपल्या मुलीला इतके सक्षम बनवले होते की ती कधीही कोणावर अवलंबून राहणार नाही आणि ती कधीही इतर लोकांवर अवलंबून राहू नये म्हणून त्यांनी तिचे विचारपूर्वक लग्न केले होते. तसंच त्यांनी मुलीवर कसल्याही प्रकारचा छळ होऊ नये यामुळे भरपूर हुंडा दिला होता. तसंच त्यांनी त्यांच्या घरात अशी सून आणली होती जिच्यावर ते आयुष्यभर हुकूम गाजवू शकतील आणि त्यांची मुलगीसुद्धा त्यांच्या सुनेचा छळ करू शकेल. अधूनमधून त्यांचा लहान मुलगासुद्धा त्यांच्या वहिनीला म्हणजेच अक्षदाला काही ना काही गोष्टीवरून टोमणे मारायचा. त्याच्या नजरेतसुद्धा वहिनीची किंमत शून्य होती. पण रुपेशची ती अर्धांगिनी होती. तो जेव्हा बायकोची बाजू घ्यायचा तेव्हा घरात खूप भांडणं व्हायचं आणि अक्षदाच्या आईवडील इतके श्रीमंत नव्हते की तिच्यावर सासरच्यांवर दबाव आणू शकतील. अक्षदाच्या सासऱ्यांसमोर त्यांची परिस्थिती खूपच बिकट होती. त्यामुळे ते खूप लाचार होते आणि अक्षदाने सुद्धा त्यांना मनाई केली होती. कारण तिला माहीत होते की जर बाहेरच्यांमध्ये आले तर त्यांना त्रास होईल. त्यामुळे तिने त्यांना गप्प राहण्यास सांगितले, कारण तिला तिच्या नवऱ्यावर खूप विश्वास होता. तसंच रुपेशसुद्धा अक्षदावर खूप प्रेम करायचा आणि ती विचार करायची की चला, जर माझ्याबरोबर सोबत कोणीही नसलं तरी निदान माझा नवरा माझ्यासोबत आहे. आणि यामुळेच तिच्या आईवडीलसुद्धा खूप समाधानी होती. आणि तसेच त्यांना ठाऊक होतं की आपली मुलगी खूप काळजीत जरी असली तरी तिचा नवरा प्रत्येक पावलावर तिची साथ देईल आणि काही दिवसांतच तिच्या सर्व अडचणी दूर होतील.
सर्व काही असंच चालू होतं आणि आता सुरेखाताईंचा धाकटा मुलगा दिनेशच्या लग्नाबद्दल चर्चा करू लागल्या आणि त्या पुन्हा एकदा आपल्या मनाचे आणि विचारांचे घोडे पळवू लागल्या. त्यांना त्यांची दुसरी सूनही त्याच पद्धतीने आणायची होती, जेणेकरून तीही त्यांच्या नियंत्रणात राहील आणि ज्याप्रमाणे त्यांनी अक्षदाला बंधपत्रित कामगार म्हणून ठेवले होते त्याचप्रमाणे त्या धाकट्या सुनेलाही ठेवतील. एक बंद मजूर म्हणून सून आपल्या घरात आणली तर त्या आणि त्यांची मुलगी संपूर्ण करतील व नियंत्रण ठेवू शकतील. मुलीची ही तीच इच्छा होती की ती जेव्हा ती तिच्या आईवडिलांच्या घरी जाईल तेव्हा तिच्या दोन्ही बहिणी तिच्या सेवेत हजर होतील आणि ते तिच्यापेक्षा कमी शिकलेल्या असल्या पाहिजेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीत ती त्यांच्यावर टोमणे मारू शकेल आणि खिल्ली उडू शकेल. पण दिनेश इतक्या दिवसापासून सर्व काही पाहून आपल्या आई आणि बहिणीच्या मनातील गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे समजून घेतल्या होत्या, कारण तो सुद्धा अधूनमधून अक्षदावर खिल्ली उडवायचा. त्याला त्याच्या भावाच्या दुःखाचा अंदाज होता, त्यामुळे त्यांनी विचार केला की मी हा माझ्यावर होऊ देणार नाही. कारण मोठ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस या सर्व गोष्टींचा अंदाजा नव्हता की त्यांची आई कमी शिकलेल्या आणि त्यांच्यापेक्षा पैशाने कमी असलेल्या मुलींना सून म्हणून का आणत आहे. आता मला सर्व काही कळालं आहे, त्यामुळे मी माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. त्यांच्या बोलण्याने दिनेशला भुरळ पडली. सुरेखाताई यांना दिनेशसाठी कोणतीही मुलगी आवडायची तेव्हा दिनेश कधी तिच्या अभ्यासाच्या मुद्द्यावर तर कधी तिच्या कौटुंबिक स्थितीच्या मुद्द्यावरून तिच्याशी लग्न करायचं नकार देत असे. दिनेशचं असं म्हणणं होतं की मी माझ्या बरोबरीच्या कुटुंबातच लग्न करेल आणि मी सुशिक्षित असल्यामुळे मला माझ्यासारखी शिकलेली मुलगी हवी. सुरेखाताईंनी यावरून त्याला खूप समजावले, ओरडले, पण दिनेश मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता. कारण त्याला चांगलंच ठाऊक होतं की जर त्याने आईच्या गोष्टींना विरोध केला तरच तो जीवनभर सुखी राहील आणि जर गपचूपपणे जर आईच्या गोष्टी ऐकून लग्न केले तर त्याचे जीवनसुद्धा त्याच्या दादा आणि बहिणीसारखं उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि त्यांच्यासोबत असं होऊ नये म्हणून तो त्याच्या आईला विरोध करत राहिला की तो त्याच मुलीसोबत लग्न करेल ज्या मुलीला तो स्वतः पसंत करेल. त्याला त्याच्या आईची आणि बहिणीची पसंती मान्य नव्हती. मुलाच्या अशा वागण्यामुळे सुरेखाताईंना दिनेश समोर झुकावं लागला आणि दिनेशने एका चांगल्या कुटुंबातील मुलीची पसंती केली जी पैशाच्या बाबतीत त्यांच्या बरोबरीने होती. त्याने त्यांच्या बरोबरीने असणाऱ्या दिव्यासोबत लग्न केलं. दिव्याने सुद्धा कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण पूर्ण केलं होतं. तसेच तिने MBAची पदवी प्राप्त केली होती. लग्न झाल्यानंतर जेव्हा ती तिच्या सासरी आली तेव्हा सुरेखाताईने आणि सारिकाने त्यांचा थोडासा रंग दाखवला. तेव्हा तिने अगदी व्यवस्थितपणे वेळोवेळी त्यांना उत्तर दिले, कारण ती शिकलेली होती. तसंच तिचं माहेरचं कुटुंब श्रीमंत होतं. तिने येताना खूप हुंडाई आणला होता. मग तिने कोणाचाही अत्याचार आणि दबाव का सहन करावा. वरून तिने MBA पूर्ण केलं होतं. वयाने ती तिच्या जावेपेक्षा म्हणजे अक्षदापेक्षा मोठी होती. अक्षदा तर खूप कमी वयात या घरात सून म्हणून आली होती. त्यावेळेस तिचं ग्रॅज्युएशन देखील पूर्ण झालं नव्हतं. त्यामुळे दिव्या तिच्यापेक्षा खूप समजूतदार होते. त्यामुळे अक्षदाने आता गप्प राहणे आता योग्य समजले. काही दिवसातच दिव्या त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाली. ती म्हणाली की मी एवढा घरी अभ्यास करून चुलीसमोर बसून स्वयंपाक करण्यासाठी केलेला नाही. हे तर मी कौटुंबिक व्यवसायात सामील होईल किंवा मी कुठेतरी नोकरी करेल. याचे तुम्हाला योग्य वाटेल, पण मी घरी राहणार नाही. दिव्याच्या समोर सर्वजण मजबूर होते आणि दिव्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाली. पण अक्षदाचं मात्र आयुष्य तसंच जात होतं जसं ती आधी जगायची. तिच्या जीवनात कसला बदल झाला नव्हता. आता दिव्यासुद्धा तिची चेष्टा करणाऱ्यांमध्ये सामील झाली होती. रुपेशला चांगले समजले होते की त्याची बायको म्हणजे घरातील मोलकरीण झाली आहे, जी सर्वांची काळजी घेते आणि प्रत्येकाच्या सेवेत लगेच हजर राहते. इतकं करूनही तिचा कोणीही आदर करत नाही, कारण ती कमी शिकलेली होती. तिची माहेरची परिस्थिती बिकट होती आणि तसेच तिने इतका हुंडाई आणला नव्हता. पण कितीही झालं तरी रुपेशची पत्नी होती. रुपेशला नेहमी वाटायचं की स्नेहाला त्यांच्या घरी दिव्या इतका आदर आणि सन्मान मिळावा. अक्षदा मोठी सून असूनही तिच्याशी कोणीही व्यवस्थित बोलत नसे, कारण ती खूप साध्या स्वभावाची होती. आता अक्षदाला या सर्व गोष्टीचा त्रास होत होता हे रुपेशला स्पष्टपणे दिसत होते. पण ती इतकी साधी होती की ती त्यांच्याशी भांडू शकत नाही हे त्याला कळले होते. त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली. दिनेशने विचार केला की जर परिस्थिती अशीच राहिली
तर उद्या मला मुलं झाल्यावरती कधीच त्यांच्या आईचा आदर करणार नाहीत, कारण या घरात अक्षदाचा आदर कोणीच करत नाही. या घरची मोठी सून असताना तिला नोकराचा दर्जा दिला गेला होता. रुपेशला आता हे सर्व सहन होत नव्हतं, कारण त्यांची बायको सोडून घरात सगळ्यांनाच एकदा आणि एक आदर होता. आणि हे सर्व सुरेखाताईंच्या आतुर्याचे फळ होते, ज्यात रुपेश आणि अक्षदा अडकले होते. पण त्यांचा धाकटा मुलगा सुरेश याने अतिशय हुशारीने या संकटातून सुटका करून घेतली होती. आणि आता तो त्याची पत्नी ही अक्षदाला आपलं नोकर मानत होती. रुपेशने आता निर्णय घेतला होता आणि तो अक्षदाला म्हणाला, अक्षदा, आता तुलाच विचार करून बोलावं लागेल, नाही तर तुझी परिस्थिती कायम अशीच राहील. त्यावर अक्षदा म्हणाली, पण मी काय करू? मी फारशी शिकलेली नाही आणि माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी काही दिवस माझ्या आईवडिलांच्या घरी राहिली असती, पण इतके सक्षम नाहीत. आणि तसंही मला माहेरी राहण्यासाठी सासरचं कोणीही परवानगी देणार नाही, कारण त्यांच्या स्थितीवर परिणाम होईल आणि मी माझ्या सासरच्या घरी माझे शिक्षण चालू ठेवू शकत नाही. मी काय करू? मला काही समजत नाही. आणि हो, आता मला घरातील लोकांचे टोमणे आणि इतर सर्व गोष्टी सहन होत नाहीत. मी सुरुवातीपासून सरकारी शाळेत शिकले आहे, त्यामुळे मला तुमच्यासारखं इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे सर्वजण माझी चेष्टा करतात. त्यावर रुपेश म्हणाला, हरकत नाही, मला इंग्रजी बोलता येत नाही हा विनोद करण्याचा विषय नाही. आपण भारतात राहतो, तुला हिंदी बोलता येते ना, मग बस झालं. पण हो, तुला स्वतःला सक्षम बनवावे लागेल. अक्षदा म्हणाली, मी काय करू? तेव्हा रुपेश म्हणाला, तू इतका चांगला स्वयंपाक बनवतेस, वेगवेगळे पदार्थ बनवतेस, तसेच तुझ्या हाताला एक वेगळी चव आहे. मग तू तुझ्या कलागुणांना वाव का देत नाहीस? तू तुझा व्यवसाय का करत नाहीस? मग रुपेशच्या गोष्टी ऐकून अक्षदा म्हणाली, हे कसे शक्य आहे? रुपेश म्हणाला, तू तुझा स्वतःचा रेस्टॉरंट उघड. पण अक्षदा म्हणाली, पण रुपेश, हे सगळं कसं होणार? तेव्हा रुपेश म्हणाला, तू माझी बायको आहेस ना, मी सर्व तयारी करून देईल. मी इतके दिवस या घरच्या व्यवसायात गुंतलो आहे, त्यामुळे माझ्याकडे चांगली रक्कमही जमा झाली आहे. आणि तसे आपल्याकडे स्थावर मालमत्तेची कोणतीही कमतरता नाही. तू तुझं रेस्टॉरंट कुठे उघडू शकतेस? मी चांगल्या लोकेशनचाही विचार केला आहे. आपले खूप मोठे दुकान आहे, जे बऱ्याच दिवसांपासून रिकामे पडून आहे. आपण त्याचं रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करून घेऊ. देवाच्या कृपेने आपल्याकडे पैशाची कमतरता नाही. आता आपल्याला आपली क्षमता दाखवायची आहे आणि सर्व काही तुझ्याच देखरेखीखाली होईल. सुरुवातीला घरात गोंधळ झाला, कारण अक्षदाने जर हे सर्व केलं तर घर कोण सांभाळणार, असा प्रश्न घरातल्यांना पडला. त्यावर रुपेश म्हणाला, आई, अक्षदाई या घरची मोलकरीण नाही, जे घर सांभाळण्यासाठी स्वतःला उद्ध्वस्त करेल. ती धाकटी सुंदीवाय जेव्हा कौटुंबिक व्यवसाय सहभागी होऊ शकते, जेव्हा तुझी मुलगी तिची नोकरी करू शकते, मग अक्षदाला सुद्धा पूर्ण हक्क आहे. आणि कारण ती त्या घरची मोठी सून आहे. जेव्हा लहान असून आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकते, तेव्हा मोठ्या सुनेला सुद्धा पूर्ण अधिकार असला पाहिजे. इतके दिवस आम्ही याबद्दल विचार केला नाही, ही आमची चूक होती. पण आता आम्ही सुद्धा काहीतरी करण्याचा विचार केला आहे. आता आम्हाला आमच्या आयुष्यात जे काही करायचं राहून गेलं ते आता करायचे आहे आणि ते आम्ही करूनच राहू. यावर सुरेखाताई, सारिका, दिव्या आणि सुरेश यांनी आपल्या अभद्रपणा दाखवण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, तुझी अशिक्षित पत्नी कौटुंबिक व्यवसायात सहभागी होण्याच्या लायकीची नाही, तर यात आमची काय चूक आहे? रुपेश म्हणाला, प्रत्येकजण कुटुंबाच्या व्यवसायात सामील असणे हे गरजेचे नाही. कोणीही स्वतः व्यवसायात गुंतवून स्वतःचा व्यवसाय तयार करू शकतो आणि मी प्रत्येक पायरीवर अक्षदाच्या पाठीशी उभा आहे. आणि आता मी कोणाचे ऐकणार नाही. अक्षदा स्वतःचे रेस्टॉरंट उघडणार म्हणजे उघडणार. आणि आपलं घर सांभाळण्यासाठी आपण आणखी काही नोकर ठेवू. माझी बायको ह्या घरची नोकर नसून घरची मोठी सून आहे. यावर सुरेखाताई भांडू लागल्या आणि म्हणाल्या, तू जोरूचा गुलाम झाला. पण यावेळी रुपेश पूर्ण मूडमध्ये होता आणि म्हणाला, तुझा जावई जोरूचा गुलाम नाही का? तुझा धाकटा मुलगा जोरूचा गुलाम नाही? तर मी जोरूचा गुलाम झालो तर तुम्हाला काय त्रास आहे? सुरेखाताई म्हणाल्या, वा, आता तू तुझं तोंड चालवू लागलास. त्या अजून काही बोलतच होत्या, तितक्यात अक्षदाने त्यांना अडवलं आणि म्हणाली, यावेळी तिला उत्तर देणं योग्य वाटले, कारण रुपेशने तिला आधीच सांगितलं होतं की तुझ्या हक्कासाठी तुला बोलावंच लागेल, तेव्हाच तुला सन्मान मिळेल. अक्षदा म्हणाली, तुमचा धाकटा मुलगा आणि मुलगी तुमच्यासमोर एवढं का बोलतात?
मग रुपेश तुमचा मोठा मुलगा आहे, तो बोलणार नाही का? आणि मी गेल्या अनेक वर्षापासून या घरची मोठी सून आहे आणि माझ्यापेक्षा लहान असणाऱ्या लोकांच्या अनेक गोष्टी मी सहन करत आली आहे. पण आता यापुढे मी असं होऊ देणार नाही. सुरेखाताई, सारिका आणि दिव्या टिंगल करत म्हणाले, तू भिकाऱ्याच्या घरातून आली आहेस म्हणून तुला पैसे उडवण्याचा छंद पूर्ण करायचा असं आहे तर तू पूर्ण करून घे. पण अशिक्षित मूर्ख मुलगी एक रेस्टॉरंट उघडेल आणि ते व्यवस्थितरित्या चालवेल असे होणे शक्य नाही. पण हो, तुला माहीत आहे की तुझ्या सासरची काही पैसे नक्कीच या व्यवसायात बुडून जातील, पण आम्हाला काही फरक पडणार नाही, कारण आमच्याकडे इतका पैसा आहे की आम्ही लहान तोटा सहन करू शकतो. हे ऐकून अक्षदाला खूप राग आला. ती म्हणाली, रेस्टॉरंट चालवण्यासाठी मी कोणाच्याही पैसे घेतलेले नाहीत. मी माझ्या पतीच्या कमाईतून पैसे घेत आहे. माझे पतीसुद्धा कौटुंबिक व्यवसायात काम करतात, त्यामुळे त्यांनीही कष्ट करून हा पैसा मिळवला आहे, ज्यावर माझाही समान अधिकार आहे. आता सर्वांना समजले होते की अक्षदा आणि रुपेश हे दोघेही आता एक झाले आहेत आणि ते सडेतोड उत्तर देऊ शकतात आणि आता आपला उद्धटपणा त्यांना सहन होणार नाही. काही दिवसानंतर अक्षदाने तिचे स्वतःचे रेस्टॉरंट उघडले जाते. राज्यातील सर्व पारंपरिक पदार्थ बनवू लागली. तसंच तिने तिचा रेस्टॉरंटसुद्धा वेगवेगळ्या राज्यातील स्पेशल मेनूने सजवलं होतं, ज्याची देखभाल अक्षदा स्वतः करत होती आणि तिने पद्धतीसाठी अनेक कर्मचारी नियुक्त केले होते. रुपेशही वेळोवेळी येऊन अक्षदाला मदत करत होता. अक्षदा हे सर्व करू शकणार नाही अशी सर्वांना पूर्ण आशा होती. पण अक्षदाने रात्रंदिवस काम केले आणि वर्षभरातच तिने आपले रेस्टॉरंट शहरातील एक नावाजलेल्या रेस्टॉरंट रूपांतर केले आणि हळूहळू तिने संपूर्ण शहरात प्रसिद्धी मिळवली. बाहेरून येणाऱ्या लोकांना अक्षदाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आवडत असे, कारण तिथे घरगुती पद्धतीचे जेवण मिळायचे आणि सर्व प्रकारचे पारंपरिक पदार्थ होते. अक्षदाचे जाऊ दिव्या, सारिका आणि सासू सुरेखाताई यांना अक्षदाचे यश पाहून त्यांची तोंडं उघडी राहिली. दिव्या सासरच्या व्यवसायात गुंतलेली होती, पण अक्षदा आणि मात्र स्वतःच्या मेहनतीने व्यवसाय उभारला होता. सारिका नोकरी करत होती, पण अक्षदाचा 1 महिन्याचा नफा सारिकाच्या 1 वर्षाच्या कमाई एवढा होता. आता अक्षदा, सारिका आणि दिव्या यांच्या अपेक्षा ती खूप पुढे गेली होती. अक्षदाने अक्षदाचे यश पाहून म्हणाले की आपली शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकांमध्ये आधीपासूनच गणना होतीच, पण आता माझ्या मोठ्या सुनेमुळे देखील रेस्टॉरंट व्यवसायात सामील झालो आहोत आणि शहरात आपण खूप प्रसिद्ध झालो आहोत आणि हे सर्व काही फक्त आणि फक्त अक्षदाच्या मेहनतीमुळेच. तसंच दिव्याने त्यांच्या कौटुंबिक प्रस्थापित व्यवसायात हात आजमावला, पण अक्षदा आणि मात्र रेस्टॉरंटच्या नव्या व्यवसायात सुरुवात केला, जो आपल्या कुटुंबातील कोणीही केला नव्हता आणि त्यात यशस्वी झाली. हा व्यवसाय आपण इतर शहरांमध्ये उघडू आणि इतके दिवस काम करताना अक्षदाही खूप हुशार झाली होती. हे ऐकून दिव्या आणि सारिका खूप जळू लागल्या. सुरेखाताई आणि सुरेश यांची मान खाली झाली. आता अक्षदा पूर्वीसारखी अक्षदा राहिली नव्हती. आता तिला काही बोलण्यापूर्वी इतरांना 100 वेळा विचार करावा लागत होता आणि ती सुरेखाताई, सारिका, सुरेश, दिव्या यांना चांगले समजले होते की अक्षदा यांच्यापेक्षा खूप पुढे निघून गेली आहे आणि आता तिला टोमणे मारायची हिंमत कोणाचीच नव्हती. पण हे सर्व तेव्हाच घडू शकले होते जेव्हा अक्षदा आणि रुपेश यांनी स्वतःसाठी एक पाऊल पुढे टाकले. अन्यथा त्यांनी असा विचार केला नसता तर ते आयुष्यभर या सापळ्यात अडकले असते ज्यामध्ये ते पूर्वी अडकून होते. आता अक्षदा आणि रुपेशने आपल्या कुटुंबाला पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता, कारण आता रुपेशला चांगलेच माहीत होते की आपली मुलं आपल्या आईचा पूर्ण आदर करतील आणि आता अक्षदाचा घरातही आदर केला जाईल. तसेच ती माणसांनाही मिळेल, कारण आता ती शहरातील मोठी उद्योजिका झाली होती. स्वतःच्या हिमतीने आणि नवऱ्याच्या साथीने ती खूप पुढे निघून गेली. खरं तर तिच्या नवऱ्याने तिला साथ दिल्यामुळे अक्षदा एवढी पुढे निघून गेली होती. त्यामुळे नवऱ्याने आपल्या बायकोला साथ दिली पाहिजे आणि वेळ आली तर आईवडिलांच्या विरोधात सुद्धा आपल्या बायकोसाठी गेलं पाहिजे. जर त्यांचा एकमेकांवर विश्वास असेल तरच सुखी संसार होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला साथ दिली तरच बायको तिच्या संसारात ताठमानेने जगू शकते. धन्यवाद.